मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर केली जाणारी आगपाखड आता महाराष्ट्रासाठी काही नवी नाहीये। मात्र काल मध्यरात्री मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे। मराठा आरक्षण आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासंदर्भात फडणवीसांशी चर्चा झाल्याचं जरांगेंनी सांगितलं। फोनवरचं हे संभाषण घडवून आणलं ते मंत्री अब्दुल सत्तार यांनी। अब्दुल सत्तार काल 100 गाड्यांच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल झाले। पहाटे 2:30 वाजेपर्यंत मनोज जरांगे आणि सत्तार यांच्यामध्ये चर्चा झाली। मराठा आणि मुस्लिमांनी एकत्र आलं पाहिजे अशी भावना जरांगेंनी व्यक्त केल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे। मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की अजून तुमच्याकडे 1 महिना बाकी आहे, या महिन्यामध्ये निर्णय घ्या। नसता ते म्हणले की मला निर्णय घ्यावा लागेल, परंतु सत्ताधारी आणि विरोधी हे काही समजत असेल का मला ते सहज कुठेतरी माझा उपयोग घेतील, तर मी लोकसभेमध्ये जे दाखवलं हे पिक्चर तुमच्या समोर आहे। त्यांनी काही मार्ग सांगताना पहिले एक मार्ग त्यांचा इतका आहे की मी एक सूद भरवी माझ्या समाजाला रिझर्वेशन ओबीसीतून मिळाल्याशिवाय मी पाठीही मागं किंवा कोणताही शब्द याच्यामध्ये कोणाला देणार नाही। पहिले माझ्या लेकरांना शब्द त्यांनी सांगितलं, माझ्या लेकरांना तुम्ही रिझर्वेशन द्या, मला राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही। देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्याच्या नादी लग्न सोपं नाही। मी नुसता पाळा म्हणलं तर यांनी इतकं पाळिलं, आता घेणार आहे मी नाव। उभा करण्याचं किंवा पाळायचं दोन्हीपैकी एक नाव घ्यावंच लागणार। त्या टायमाला मगले अवघड होईल। 1 जणाचा प्रत्येक मतदारसंघात मराठी 1 लाख आहे, 1.5 लाख आहे, 90,000च्या खाली महाराष्ट्रात 22-23 मतदारसंघ सोडले तर सगळीकडे या संख्या नाही। आणि तुम्हाला 60-70 हजार जिल्हे तोडणं सोपं आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।